मुंबई में किया जा रहा है। तो इसके सिलसिले में हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया है। पहले मैं मेरे जो सहकारी हैं उनका ये आपको इंट्रोडक्शन देता हूँ, उनका परिचय करवा देता हूँ। एशियन फाउंडेशन की तरफ से थर्ड एशियन फिल्म फेस्टिवल हमेशा ऑर्गेनाइज किया जाता है। ये 22वां साल है और हमारे जो प्रेसिडेंट है वो मिस्टर किरण वी शांताराम है। आप सब किरण वी शांताराम सर को जानते हो। हमारे साथ इस एशियन फाउंडेशन के जो ट्रस्टी है श्रीकांत बोजेवार, ये हमारे साथ आज है। इस फेस्टिवल का मैं संतोष पाठारे डायरेक्टर हूँ, संचालक हूँ। मेरे साथ जो मैनेजिंग डायरेक्टर है मिस्टर संदीप मांजरेकर, और इस फेस्टिवल के जो को ऑर्गेनाइजर है प्रणव आशर, एनलाइटन फिल्म सोसाइटी के संचालक। तो हम सब यहाँ पे शामिल हुए हैं और हम आप सबका स्वागत करते हैं इस प्रेस कॉन्फ्रेंस में। मैं किरण जी से पहले गुजारिश करूँगा कि वो एशियन फेस्टिवल की जो बैकग्राउंड है वो आपके सामने रखें। नमस्कार। एशियन फेस्टिवल जो हमने शुरू किया उसका कारण ये है कि आपको मालूम है कि जब मैंने सबसे पहले मामी फेस्टिवल यहाँ शुरू किया था, जो फर्स्ट मामी फेस्टिवल करने के बाद करीबन हम लोगों ने 10 फेस्टिवल मामी के किए। एंड मामी फेस्टिवल शुरू होने का कारण मैं ही हो गया। लेकिन मुझे उस टाइम लगा कि इन दैट मामी फेस्टिवल उसमें एशियन कंट्री सिनेमा का फोकस बराबर आ नहीं रहा। और देयर आर सो मेनी एशियन कंट्रीज वे आर मेकिंग सम गुड सिनेमा, जो मुझे लगा कि वो सिनेमा क्यों नहीं। और हम लोग खुद भारत में हैं, तो हम भी एशिया के अंदर ही हैं, तो हम लोग क्यों नहीं एशियन फेस्टिवल के लिए कुछ करें। तो इसके लिए मैं मामी 10 साल होने के बाद उसके बाद मैंने एशियन फिल्म फाउंडेशन शुरू किया। एंड इट वॉज द फर्स्ट एशियन फिल्म फेस्टिवल जो मेरे हिसाब से भारत के अंदर एक ही ऐसा फेस्टिवल है जो एशियन कंट्री सिनेमा का फोकस है। बाकी फेस्टिवल होते होंगे, लेकिन मुझे माने एशियन कंट्री सिनेमा का हम लोग कर रहे हैं, जो अभी आज ये 22वां साल है। इसमें पहले शुरुआत में तो बहुत कठिनाइयाँ आई, नहीं ऐसे नहीं है, लेकिन उस टाइम कठिनाई आने के बाद भी मैं जिस संस्था के से आता हूँ और जो मेरे पिताजी थे और उस टाइम होते थे, वी शांताराम, उनका जो मुझे बैकिंग रहा और उन्होंने जो मुझे सपोर्ट हमेशा किया कि बोले किरण नहीं, यू आर डूइंग द करेक्ट थिंग, व्हाई नॉट फोकस एंड मोर शो एशियन कंट्री सिनेमा इन इंडिया। और इसके वजह से ये फेस्टिवल शुरू हो गया। ये 22वां साल है। 22वां साल में हम लोगों ने बहुत से अच्छे फेस्टिवल दिखाए। अभी ये फेस्टिवल भी, और हमारी तारीख जो डेट है वो भी 9 जनवरी से 15 जनवरी, जो 7 दिन है, उसी टाइम रहेगा। एवरी ईयर इट विल बी 9 जनवरी टू द 15 जनवरी। इसके लिए अभी इस साल भी जो एशियन फेस्टिवल हम लोग कर रहे हैं उसके अंदर एक खाली एडिशन एक थोड़ा सा हो गया है कि आपको सबको मालूम है कि मेरे पिताजी वी शांताराम जी, उनका ये साल 2025 इट इज़ द बर्थ एनिवर्सरी ऑफ 125th ईयर ऑफ मिस्टर वी शांताराम। तो हम लोगों ने सोचा कि वाई नॉट हैव अ फोकस एंड मेक अ समथिंग गुड ऑफ मिस्टर वी शांताराम, सम ऑफ द क्लासिक फिल्म्स विच आर ही हैज़ मेड। ऑफकोर्स उन्होंने जो फिल्में बनाई, इतनी फिल्में दिखाने के लिए अपने पास उतना टाइम भी नहीं है, क्योंकि उन्होंने जो फिल्म बनाई, आपको मालूम है कि नहीं मालूम है पता नहीं है सब लोगों को, क्योंकि देयर इज सम यंग जनरेशन इज ऑल्सो, आई एम सीइंग सम ऑफ द न्यूज़पेपर पीपल। ही हैज़ प्रोड्यूस्ड 92 फीचर फिल्म्स in Hindi, Marathi and other languages also. Out of that he has directed 55 himself, and out of that 25 he has acted as an actor. It was a great record, and it was a great, I am very feeling proud that I have born in this family. And of course my mother was there, Jayashree, my younger sister was there also, Rajeshri. So we are from the film industry, and why not. तो मुझे एक एशियन कंट्री सिनेमा का एक प्यार हो गया कि वह नहीं इतने। अभी हम लोगों ने जब फर्स्ट ईयर हम लोगों ने शुरू किया था, आपको बताता हूँ कि उस टाइम ईरान की जो फिल्में थी, हमें मालूम नहीं था कि ईरान में फिल्म फेस्टिवल में फिल्म बनती है। तो उस टाइम जब हम लोगों ने फिल्म उन्होंने बना, उनकी फिल्में हमने मंगाई, यू विल बी सरप्राइज, देयर आर 4 वुमन डायरेक्टर्स फ्रॉम ईरान हैज़ कम टू दैट फेस्टिवल। इट इज़ अ ग्रेट थिंग। तो हम लोगों ने सोचा कि वाई नॉट प्रमोट गुड सिनेमा इन एशियन कंट्री सिनेमा।
और इसका कारण यही है कि जो 22 साल में हम लोग आपके सामने जो बैठे हैं, इट्स वी आर शोइंग गुड एशियन सिनेमा थिएटर दिस थिंग, एंड इन दिस वी आर कीपिंग सम ऑफ द अवार्ड्स. दे आर we just give 4 awards, different awards in different category, जो हर एक साल करते हैं. बाकी के जो हम लोगों ने जो 22 साल में जितने अवार्ड्स दिए उसकी एक लिस्ट आपको मिल सकती है. दिस ईयर वी आर गिविंग एशियन कल्चर अवार्ड टू मैडम सई परांजपे. शी हैज़ डन अ गुड थिंग and it's lot of good cinema, good work and everything. So we are going, the Asian Culture Award is going to go for Sai Paranjpe. Then the second award is Satyajit Ray Award. That will go to this Uma Dakuna, who has helped us Asian Festival, who has helped Mami Festival also at that time. And she is a good curator and everything for cinema. So that is the second award. Third award is Sudhir Nandgaonkar is the another third award, which I felt it is a great thing for me, because Mami started when Sudhir Nandgaonkar was there and he was a festival director at that time. When Asian Festival we started, he was also the director of the Asian Film Festival at that time. So this is my duty to give this award on his name. So this year Sudhir Nandgaonkar Award is going to Meenakshi Shetty. It goes to her. So this is the 3 different awards which we give it to every year. And of course my father's films are there, so that will come to you in your this program में आएगा आपके सबके. And anything Asian Festival will remain as a Asian Film Festival always. We are showing Busan Film Festival से भी कुछ फिल्में अच्छी आई हैं हमको, वो भी हम लोग दिखा रहे हैं. So it is something different. This year will be something different for the people to show, to see Asian cinema in India and especially in the city of Mumbai. Thank you. धन्यवाद. मी पुन्हा आपले जे मराठी पत्रकार मित्र आहेत त्यांच्यासाठी पुन्हा ही माहिती सांगतो की आशियाई चित्रपट महोत्सव हा 2002 साली किरण सर आणखीन आमचे सुधीर नांदगावकर यांच्या प्रेरणेतून सुरू झाला आणि आता हा 22वा आशियाई चित्रपट महोत्सव 9 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान साजरा होणार आहे. हा महोत्सव 2 ठिकाणी असणार आहे. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचं मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेकशोअर मॉलमधील सिनेपोलिस या 2 ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. या महोत्सवाची काही वैशिष्ट्ये आत्ता सरांनी सांगितली की व्ही शांताराम यांची 125वी जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी दिग्दर्शित केलेले मराठी आणि हिंदी चित्रपट आम्ही या चित्रपट महोत्सवात दाखवणार आहोत. आपल्यासोबत क्षितिज पटवर्धन आहेत. क्षितिज पटवर्धन इथे का उपस्थित आहेत त्याचं एक विशेष कारण आहे, कारण त्यांचा उपचार हा चित्रपट आत्ता प्रदर्शितही झालेला आहे, परंतु त्याच्या आधी त्यांनी आपल्याकडे एंट्री पाठवली होती, कारण आपल्याकडे मराठी चित्रपटांची स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेत उत्तरची निवड झालेली आहे आणि म्हणून विशेष करून क्षितिज आपल्याबरोबर आहेत. ओके, तर मी मगाचं जे होतं ते पुन्हा कंटिन्यू करतो की या चित्रपट महोत्सवाची काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतोय की आपल्या या महोत्सवात 3 विशेष भाग असतात. एक असतो तो म्हणजे मराठी स्पर्धा विभाग आणि या मराठी स्पर्धा विभागामध्ये यावर्षी आपल्या निवड समितीने 11 चित्रपटांची निवड केलेली आहे. अर्थात याची तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल, परंतु मी ती नावं सांगतो कारण मराठी चित्रपट यावेळेला 23 आपल्याकडे प्रवेशिका आल्या आणि त्याच्यातल्या एप्रिल मे 99, सांगळा, गमन, गिराण, गोंधळ, किमीदिन, निर्जली, प्रिझम, साबरबोन, सोहळा आणि उत्तर हे 11 चित्रपट या स्पर्धा विभागात दाखवले जाणार आहेत. त्याच्याच बरोबरीने जसं आपल्याकडे जसं मराठीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट खूप मोठ्या प्रमाणावर असतात
आपल्याकडे इफीमध्ये इंडियन पॅनोरमा असतो, तर त्याच पद्धतीचा स्पर्धा विभाग आपल्याकडे आहे. आणि या स्पर्धेमध्ये बॅलॅड टू द विंड्स ही आसामी फिल्म, बॉडी ही हिंदी फिल्म, इन द नेम ऑफ फायर स्वाहा म्हणून ही हिंदी फिल्म, माया सत्यभ्रम ही बंगाली फिल्म, त्याचप्रमाणे राही अनिल बर्वेचा मैसभा, मिस्टर मनिकम ही तमिळ फिल्म, आसामच्या मंजुल बरुआंचा रोमॅन्टिक अफेअर्स, सेव्ह माय सोल ही मणिपुरी फिल्म, शेप ऑफ मोमो ही नेपाळी फिल्म, द केज पिंजर ही बंगाली फिल्म, द वेट ऑफ लॉन्जिंग ही इंग्लिश फिल्म आणि वन्या ही कन्नड फिल्म. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारतभरातल्या वेगळ्या वेगळ्या भाषांमधल्या आणि याच्यातल्या ज्या काही फिल्म्स आहेत त्या ऑलरेडी आपल्याकडे इफीमध्ये दाखवण्यात आल्या होत्या. तुम्हाला माहिती असेल की त्यातली गोंधळ या चित्रपटाला इफीमध्ये सिल्वर क्राउच मिळालेलं आहे, सिल्वर पिकॉक मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जे संतोष डावकर हे दिग्दर्शक आहेत त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोंधळला मिळाला आहे. याच्यामध्ये जी दुसरी फिल्म आहे साबरबोन, ती खरं तर पहिली हिंदी भारतीय फिल्म आहे ज्याला संडान्समध्ये जागतिक स्पर्धेत बक्षीस मिळालेलं आहे. तर त्या चित्रपटाचाही समावेश आपण केलेला आहे. या सगळ्याच्या बरोबरीने म्हणजे आपण मराठी आणि हिंदीला जेवढं प्राधान्य देतो आहे त्याच्या बरोबरीने आपलं जे वेटेज असणार आहे ते आशियाई चित्रपटांना असणार आहे. आणि आशियाई स्पेक्ट्रम या विभागामध्ये चायना, जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया असे विविध चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यापैकी म्हणजे महोत्सवाचं जे आकर्षण असतं ते ओपनिंग फिल्मचं आकर्षण असतं. तर ती फिल्म असणार आहे ऑन युअर लॅप. ते आनंद होतो कारण कुठल्याही फेस्टिवलला सिलेक्शन व्हायचं हे माझं पहिलीच वेळ आहे. दिग्दर्शक म्हणून होतं याचा खूप जास्त आनंद आहे. आणि थर्ड एशियन फिल्म फेस्टिवल सोबत अनेक वर्षाचं एक संतोष सरांची पण आहे, श्रीकांत सरांची पण आहे आणि या वास्तूशी पण एक वेगळं नातं आहे. तर त्यानिमित्ताने वेगवेगळ्या मराठी दिग्दर्शकांसोबत, जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकांसोबत, आशियाई वेगवेगळ्या पद्धतीच्या सिनेमांसोबत उभं राहता येते किंवा त्यांच्यासोबत आपला विषय मांडता येतो. याचं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे वर्ष मराठीसाठी खूप महत्त्वाचं वर्ष होतं कारण 8 डेब्युटंट डिरेक्टर्स यावर्षी मराठीने दिले होते आणि त्यातले 3 ते 4 जण या कॉम्पिटिशनमध्ये मला दिसत आहेत, जी खूप आश्वासक आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की फेस्टिवल्सला सिनेमाबद्दल अत्यंत इंटेलेक्च्युअलाइज करणारी लोक सोडून बाकीची लोक येत नाहीत. हे आपण कायम बघत आलोय. पण मला असं वाटतं ह्या वेळेचं जे सगळं मला एक ओव्हरऑल दिसतंय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंथुझियास्ट लोकांना सिनेमाकडे आकर्षित करणारा हा फेस्टिवल मला वाटतो. म्हणजे त्याच्याविषयी कुठेही एक बोजडपणा, एक इंटेलेक्च्युअलिझम न आणू देता तो सिनेमाबद्दलची आपुलकी किंवा गोडी वाढवणारा फेस्टिवल या स्वरूपाचा मला तो दिसतोय. आणि त्या दृष्टीने त्याच्यात जे रंग हवे, ते फ्लेवर हवे, ते सगळे मला त्याच्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि ह्या फेस्टिवलमध्ये माझा सिनेमा ज्या दिवशी लागेल तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस असणार आहे. सो त्यामुळे थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचेही मनपूर्वक आभार आणि फेस्टिवलचेही खूप खूप आभार. तो दिवस फार दूर नाही आहे कारण 9 तारखेला फेस्टिवल ओपन होतोय. अगदी. बरं, या नंतर ही जी आहे हा जो स्पर्धा विभाग असणार आहे, इन दिस कॉम्पिटिशन वी हॅव 4 मेजर अवॉर्ड्स. फॉर इंडियन कॉम्पिटिशन वी हॅव बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ॲक्टर अँड बेस्ट ॲक्ट्रेस. These 4 awards will be declared by the jury members. I am not declaring the names of jury, otherwise they will get the phone calls immediately. So I am just avoiding that. But of course I must mention the selection panel. Mr. Satish Zakatdar, Mr. Amit Chauhan, who are the Film Society activists. Then we had Daivata Patil, her film Asha released day before yesterday, and Mr. Vikas Patil, who is a well-known actor. So these 4 people, they had a very tough time because we had almost 86 films, and out of those 86 films, we have selected 23 films for the competition and 15 films for the Asian spectrum. So now our jury will also have tough time because most of the films have already received the awards. So let's see what our jury does. But we have given them this liberty that if they wish, they can include 2 or more special jury mention awards also. Yeah. And the same prizes will be given to the Marathi cinema
competition also. So the first award is of 50,000 rupees. Then Sudhir Nandgaonkar award, which sir just now mentioned, that after Sudhirji's demise, we thought that we should pay homage to Sudhir Nandgaonkar. So this award is, this year we are conferring to Meenakshi Shetty, who is a very well-known writer and curator. So 25,000 and of course trophy we will be conferring to Meenakshi. Now if you have some questions or... Narendra Nandgaonkar, be exactly the same as the films shown in Thane, or you might have some differences? Yeah, now we have selected 56 films and around 33 slots are at Ravindra and 35 slots at Thane. Because opening and closing function will be at Ravindra. The opening function will be on 9th of Jan in the evening and closing will be on 15th at the evening. So we are missing 2 slots at Ravindra. So certainly 33 films will be screened here and few films will be repeated, of course, in Thane. So some highly demanded films we are screening at 2 screens and few films at single, like that. And in between, of course, we have the open forum every day. Yes, that we have. A very good question, because we should not miss that. Our registration is already started and that registration is available right now on our website. It is Third Eye Asian Film Festival. If you go to our website, there is a column register now. A very simple form, your name and your email ID. And for students and for film society members and film fraternity, we have 750 rupees. For the general delegates, we have 1,000 rupees. So a very reasonable this thing for the festival. कहाँ से लोग participate? हाँ, अभी देखो जो मैंने आपको एक लिस्ट बताई कि इंडियन सिनेमा कंपटीशन जो है, तो हम ये जो सारे डायरेक्टर्स हैं उनको हम हॉस्पिटैलिटी दे रहे हैं हमारे फेस्टिवल में. सो आसाम से लोग आ रहे हैं, बिहार से, पटना से आ रहे हैं, फिर बंगाल से यानी कलकत्ता से 2 डायरेक्टर्स हैं. देन वी हैव मणिपुरी, नेपाल से ये त्रिवेणी राय करके है जिन्होंने शेप ऑफ मोमोज, जिनकी फिल्म अभी ईफी में थी, वो यहाँ पे आ रही है. देन वी हैव कन्नड़ा डायरेक्टर. तो ऑल ओवर इंडिया से लोग आ रहे हैं यहाँ पे. फिल्म कैसी? अब ये फिल्म देखो, एक तो हमारी कमेटी ने सिलेक्ट की है एंड एज अ डायरेक्टर मैं कहूँगा कि सारी अच्छी फिल्में हैं. इफ यू विल आस्क मी, बिकॉज आई हैव सीन ऑल द फिल्म, सो डेफिनेटली आवर सिलेक्शन क्राइटेरिया इज वेरी टफ. सो ऑल द फिल्म्स आर लाइक स्टैंडर्ड फिल्म्स. तो आप देखने आओ और फिर आप जज करो, क्योंकि आपका अलग नज़रिया हो सकता है. एंड एज क्षितिज राइटली सेड दैट सारी फिल्में एकदम आर्टिस्टिक या फेस्टिवल ऐसा नहीं है. पहले वो था थोड़ा सा, एक 10 साल पहले फेस्टिवल में जाना यानी थोड़ा सा वो आर्टिस्टिक नज़रिया लेके ही जाते थे. अभी ऐसा नहीं है, बिकॉज आई थिंक द ट्रेंड इज ऑल्सो चेंज. वो पैरेलल और कमर्शियल ऐसा ट्रेंड रहा ही नहीं है. नाउ इफ यू विल वॉच हिज फिल्म उत्तर, सो देर इज़ अ कंटेंट, देर इज़ अ टेक्निक एंड देर इज़ एंटरटेनमेंट ऑल्सो. सो ये ब्लेंड है और मैं जानता हूँ कि इस बहुत सारी फिल्मों में वो ब्लेंड है. जैसे आपने गोंधड़ की फिल्म अगर मराठी की देखी होगी, सो इट इज ऑल टुगेदर कमर्शियल फिल्म, बट द इंटरनेशनल जूरी लाइक दैट फिल्म एट इफी एंड दे गेव द सिल्वर पिकॉक अवार्ड. सो आई थिंक द ट्रेंड इज चेंजिंग और ये चेंजिंग ट्रेंड आपको इस हमारे इसमें दिखाई देगा सर्टनली. इस साल जरा मराठी का कंपटीशन थोड़ा टफ है. yes. जो 5-6 फिल्में हैं वो बहुत टफ है, मतलब Yes. उनमें रियल कंपटीशन है. और एक बात मैं मेंशन करना चाहूँगा, जो सर ने की है, लेकिन सर ने बताना फ्लो में चले गए. जो अरुण सरनाईक थे, जो मराठी के बहुत फेमस एक्टर थे, उनके ऊपर जो डॉक्यूमेंट्री बनाई खुद संतोष सर ने बनाई. ही इज द डायरेक्टर ऑफ दैट फिल्म. मैं मेंशन नहीं करना चाहता था, आप देखो और बात नहीं Yes, 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 जरूर. पब्लिक, हम लोग को पब्लिसिटी खुद ही करना चाहिए. सो आप जब मीडिया में ये करोगे तो रजिस्ट्रेशन, क्योंकि हमारा ये है कि ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ पे आए. हाँ, क्योंकि फिल्म
फेस्टिवल में ये सारे लोग तो आ ही रहे उनकी फिल्म लेके. नाउ इट इज़ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑडियंस टू जॉइन अस एंड टू रजिस्टर फर्स्ट ऑफ ऑल. मीडिया रजिस्टर. हाँ, मैंने जैसे बताया कि फॉर रजिस्ट्रेशन हमारी जो वेबसाइट है www.thirdeye-asianfilmfestival.com उस पे जाएंगे तो हमारी वेबसाइट ओपन होती है. हमारी वेबसाइट पे पहले ही रजिस्टर नाउ करके आएगा, उसको क्लिक करना है एंड देन यू हैव टू जस्ट फिल योर नेम, योर ईमेल आईडी, योर फ़ोन नंबर एंड पे ऑनलाइन. और जो लोग, जो बुज़ुर्ग लोग हैं जो ये सब नहीं करना चाहते हैं, तो हमारी जो ऑफलाइन रजिस्ट्रेशन भी शुरू हो रहा है, दैट इज़ फ्रॉम द 1 Jan. जो हमारे दोनों वेन्यूज़ हैं यानी लेकशोर मॉल, सिनेपोलिस एंड रविंद्र, यहाँ पे जाके आप फॉर्म भर सकते हैं और हमारे जो प्रतिनिधि हैं वो वहाँ पे रहेंगे. सो जो बुज़ुर्ग है जो ऑनलाइन नहीं जाना चाहते वो वहाँ पे भी आके अपना रजिस्ट्रेशन कर सकते हैं. संतोष, मुझे लग रहा है कि बहुत सारे फर्स्ट टाइम डायरेक्टर्स Yes. तो कंपटीशन सेक्शन में इतने डेब्यूटेंट डायरेक्टर्स इसका कुछ नाही, आता काय आहे ना की अजून एक डेब्युटंटची आपल्याला वेगळी 1-2-3 वर्षात पोचू आपण तिथे सुद्धा. याच्यात पण फार जुने लोक नाहीच आहेत. म्हणजे जसं आता क्षितिजची पहिली फिल्म आहे, म्हणजे आता जर मराठीतलं जरी बघितलं ना आय थिंक तरी रोहनची फर्स्ट फिल्म फर्स्ट आहे, फिल्म माझी आहे, फर्स्ट फिल्म आहे, विजयची फर्स्ट फिल्म आहे, संतोष गावकरांची संतोष पहिली गावकरांची first फिल्म film. नाही, या सगळ्यांच्या 4 to 5 first time. आय थिंक नाही पण बरंच नाही योगायोग म्हणण्यापेक्षा मला वाटतं की ह्या सगळ्या जणांच्याच पहिल्या फिल्म्स आहेत. या सगळ्यांच्याच पहिल्या फिल्म्स आहेत. येस, आणि म्हणजे रोहन मापुसकरचे म्हणण्यापेक्षा ना ते डिझर्व करतात. हां, म्हणून कॉम्पिटिशन मध्ये येण्यासाठी डिझर्व करतात. म्हणून होय ते होय. select. म्हणजे आता ही जी निर्जली, गिराण आणि सांगळा ह्या फिल्म्स गेल्या वर्षीच्या म्हणजे पुण्याच्या फेस्टिवलमध्ये होत्या, पिफमध्ये, आणि या तिघांनाही तिथे अवॉर्ड मिळालेले आहेत. सो तुमच्यासाठी टफच आहे खरं. द मोर टफ इट इज द बेस्ट. Yes. चांगलंच आहे. आणि म्हणजे हे खरंच म्हणजे आता आपण ही मराठी डेब्यू कॉम्पिटिशन असंच म्हटलं पाहिजे असं मला वाटतंय, कारण त्यातले सगळेच डेब्यू म्हणजे प्री लास्ट ईयर एक सोचना था कि डेब्यू वाले का अलग कंपटीशन करेल, लेकिन नॅचरली इस साल हो गया. हो गया. नाही, मला एक इम्पॉर्टंट गोष्ट फक्त मला याच्यात अशी वाटली जी मी सगळीकडे बोललोय आणि हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी खूप योग्य आहे. व्हॉट आय ऑलवेज ट्राईंग टू टेल फॉर लास्ट फ्यू मंथ्स इज मराठी सिनेमा इज फायनली गेटिंग यंगर बिकॉज द न्यू व्हॉइसेस आर कमिंग आउट. सो नवीन सेन्सिबिलिटी येत आहेत, नवीन व्हॉइसेस येत आहेत, नवीन डिरेक्टर्स येत आहेत आणि ते डिरेक्टर्सची खूप चांगली सिनर्जी तयार झाली. म्हणजे आय कॅन अश्युअर यू दॅट द डिरेक्टर्स विथ विच आय एम वर्किंग राईट नाव, लाईक सुबोध खानोलकर असेल, शिवराज असेल, रोहन असेल किंवा विजय असेल, सो दे ऑल आर इन सिंक विथ इच अदर. एव्हरी वन इज हेल्पिंग इच अदर आउट की तुझी फिल्म पोचवायची आहे तर कुठे काय करायला पाहिजे, माझी फिल्म असेल तर काय करायला पाहिजे. गोंधळचे डिरेक्टर आणि मी तर आम्ही 2-3 वेळेला फोन केला की सिलेक्शन प्रोसिजर कशी असते, तिकडे काय करायला पाहिजे. सो मला असं वाटतं की इट्स नॉट जस्ट अबाउट बेसिकली क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट अँड कल्चर दॅट ॲक्च्युली स्ट्रेंथन्स रिजनल सिनेमा. आणि जो रिजनल सिनेमा हे सांगतो की महाराष्ट्राचा आत्ताचा व्हॉइस काय आहे जो तुम्हाला त्या याच्यामध्ये बघायला मिळेल, सेम इंडियाचा नवीन व्हॉइस काय आहे आणि मग एशियाचा नवीन व्हॉइस काय. सो इट इज अ डेपिक्शन ऑफ न्यू व्हॉइसेस वी आर क्रिएटिंग इन द एन्व्हायरमेंट. आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच मी म्हणलं सर मी येतो प्रेस कॉन्फरन्सला, कारण मला ते सांगायला जास्त आनंद वाटेल आणि म्हणून असं वाटतं की नवीन जनरेशननी पण ते बघायला पाहिजे, तरच त्यातनं मेकर्स पण तयार होतील. It is as necessary to welcome new directors and debutants and geniuses as it is to appreciate the work of the master. Absolutely. We have to Both. Yeah. म्हणूनच मी शांताराम आहे. मी आवाज सिनेमातून सागर आहे. किरण सरांना माझा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय सिनेमांसोबत आपला मराठी सिनेमा सुद्धा या फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे, पण हल्ली मराठी सिनेमांकडे आपले मराठी प्रेक्षक थोडी पाठ फिरवत आहेत. तर या फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्या ह्या रसिक प्रेक्षकांसाठी काय मेजवानी असणार आहे? नाही, मला कळलं नाही काय प्रश्न आहे. मेजवानी तर 11 फिल्मची मेजवानी आहे. प्रेक्षक मराठी सिनेमाकडे जास्तीत जास्त येण्यासाठी ह्या आपल्या फेस्टिवलचा फायदा होईल का? होईल का नाही होणार. आता एवढी जी मराठी फिल्म सांगितलेली आहेत, एका ताटामध्ये किती गोष्टी वाढल्या त्यातल्या प्रत्येक त्यांनी साकून तरी बघायला पाहिजेत ना, त्याशिवाय काय उपयोग आहे त्याचा. होणार नक्की होणार. कारण एक सांगतो तुम्हाला की मराठी चित्रपट जे पूर्वीसुद्धा होते, चांगले काढले, चांगले माणसं डिरेक्टर होते, प्रोड्युसर,
आता सुद्धा नवीन डिरेक्टर येत आहेत, नवीन प्रोड्युसर होत आहेत, पण जी तुझं तर म्हणणं आहे की मराठी सिनेमाला मराठी माणसं जात नाहीत, त्याच्याकरता माझं असं म्हणणं आहे की त्याच्याकरता ह्या नवीन लोकांनी, नवीन जे डिरेक्टर आहेत, नवीन आर्टिस्ट आहेत, नवीन निर्माते आहेत, त्यांनी त्याचा थोडा विचार केला पाहिजे की काय पद्धतीचा सिनेमा आपण देऊ शकतो. आणि ह्या फेस्टिवलमध्ये हे जे आम्ही चित्रपट सिलेक्ट झाले आहेत, ह्या चित्रपटामुळे जर त्यांनी म्हणजे ऑडियन्सनी, प्रेक्षकांनी हे जे चित्रपट बघितले, तर बघितल्याने त्यांना वाटेल की नाही बाबा काही चित्रपट आम्ही बघितले नाही, ते ह्या फेस्टिवलमध्ये आम्हाला बघायला मिळाले आणि खरोखर मराठी चित्रपट चांगले असतात, हे मी सांगू शकतो. मला सरांना फक्त एक छोटंसं ॲड करायचं. हां. मी कालच रविवारी फिरलोय सगळीकडे. मी 40+ हाऊसफुल शो केलेत काल उत्तरचे. वा. त्यामुळे हे जे गृहीतक आहे की मराठी सिनेमाकडे पाठ फिरवले, हे तर मुळात चुकीचं आहे. आता 2 म्हणजे जागतिक दर्जाचा अवतार ज्याला 22 शो आहेत आणि हिंदीतला मॉन्स्टर धुरंधर ज्याला 20 शो आहेत, याच्यामध्ये माझे 4 शो हाऊसफुल होते काल. छान. Very good. आता मी त्याला पॉझिटिव्हली बघतोय आणि मी असं म्हणतोय की जे प्रेक्षक येत आहेत ते माझे आहेत, जे लांबून येत आहेत, जे तक्रार न करता येत आहेत, ते सगळे माझे आहेत. त्यांना चांगला सिनेमा मी कसा देऊ शकेन हा मुद्दा आहे. बरोबर. त्यामुळे ती संख्या आज 10 असेल तर ती उद्या 15 होईल, परवा 20 होईल आणि कधीतरी 100 पण होईल. सो आपला व्हॉइस इंटॅक्ट ठेवणं. आणि अशा फेस्टिवलचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की कलेमध्ये नेहमी 2 प्रकार असतात, राजाश्रय आणि लोकाश्रय. हो. तर ते दोन्ही मिळण्यासाठी अशा फेस्टिवलचा फार मोठा एनलाइटन फिल्म सोसाइटी से हूँ, जो को ऑर्गेनाइजर है एशियन फिल्म फेस्टिवल का. और हम लोग हमेशा मुंबई फेस्टिवल में 2 ही फेस्टिवल्स का नाम लिया जाता है, एक है मुंबई फिल्म फेस्टिवल और एक है एशियन, जो किरण सर ने खुद ने एनविजन किया होता है. इस साल एशियन फिल्म फेस्टिवल जो है वो मुंबई में सबसे बड़ा फिल्म फेस्टिवल होने जा रहा है. तो हम ये रिक्वेस्ट करेंगे पूरे मीडिया से कि इसको, जो एशियन फिल्म फेस्टिवल विच इज वन ऑफ द बिगेस्ट फेस्टिवल्स इन मुंबई, उसको उतना प्रोजेक्शन दिया जाए, उसको उतना स्पेस दिया जाए. और मेरे कितने सारे फिल्म मेकर्स हैं, बिकॉज दिस इज 22 years since the time this festival has started. I know so many big filmmakers who are my friends, okay, who have learned from this festival and grown from this festival. Maybe at the festival has a legacy, and it is the responsibility of the media to kind of back it up and push it as much as possible to make this festival bigger and better. And we are doing our bit to make this festival bigger. And of course, this year is extremely special because it's the 125th anniversary of Chhatrapati V. Shantaram, and we are working tirelessly to make this festival the best it can in his memory. Thank you very much. May I ask, as a film society, after the Third Eye Film Festival over, will you plan to hold some shows or some seminars or anything related to the V. Shantaram Foundation or the Third Eye Film Festival? Yes, we keep collaborating with festivals and foundation constantly. Of course, Prabhat Chitra Mandal is like the pioneer who does all the major work in that category. But of course, our screenings also do continue and releases also continue. Just to for your distinct question, during this entire 1 year, we are having a lot of programs. As far as you said that the Film Society, you know that the Federation of Film Societies of India, there is a organization is there. Last 11 years, the president of that, our India president. Through that, we are going to show the different films. And there is one film which we have made called Portrait of a Pioneer. It is Mr. V. Shantaram, it's 2 hours film. It's a documentary film, but right from the silent film, the way he acted in Shivaji like that, from there to the last film of his, all the clippings and everything will be in that film. Then Satyajit Ray has given the comments on that. Wow. Then Naushad has given the comment for the music. Shyam Benegal has narrated the entire this thing. So that Portrait of a Pioneer documentary will be shown all India to everybody. Yeah.